हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे. हा होता महात्मा फुले यांचा विचार. मित्रांनो, आता लवकरच महात्मा फुले यांची जयंती येते. त्यानिमित्ताने आपण त्यांचे विचारधन या सत्रात ऐकतोय. चला तर मग मित्रांनो, आता ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासामध्ये अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयींची माहिती घेत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 9 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1828 साली समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म झाला. गणेश वासुदेव जोशी यांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाज उपयोगी कामे केली त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका ही बिरुदावली लाभली. त्यांचा मृत्यू 25 जुलै 1880 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1893 साली बौद्ध धर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म झाला. राहुल सांकृत्यायन हे जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित होते. लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे त्रिपिटकाचार्य या गौरवाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा मृत्यू 14 एप्रिल 1963 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1948 साली हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म झाला. त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. आजच्याच दिवशी 1998 साली महानुभाव पंथांचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विष्णू भिकाजी तथा V.V. कोलते यांचं निधन झालं. 1991 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. त्यांचा जन्म 22 जून 1908 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1988 साली आपल्या उत्कृष्ट अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा जन्म झाला. 1990 साली भारतीय युवा क्रिकेटर प्रियंका पांचाळ यांचा जन्म झाला. 1994 साली स्वातंत्र्य सैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2001 साली पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर उर्फ BGB यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2001 साली दलित साहित्यिक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचं निधन झालं. तराय अंतराय हे त्यांचं आत्मचरित्र आहे. मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे असे ते नेहमी म्हणत असे. 1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 साली झाला. आजच्याच दिवशी 1626 साली इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रान्सिस बेकन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1561 साली झाला. आजच्याच दिवशी 2009 साली हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक, निर्माते शक्ती सामंत यांचं निधन झालं. त्यांनी कटीपतंग, अमर प्रेम आणि आराधना असे सुपरहिट चित्रपट केले. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1770 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म झाला. 2009 साली लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचं निधन झालं. अशोकजी परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गणगवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. 1336 मध्ये मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म झाला. त्याने 1398 मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच त्याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता. त्याचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1405 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1867 साली
रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एकमताने मंजुरी मिळाली. 1925 साली अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 ऑक्टोबर 1995 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1930 साली अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.